1995 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात सत्ता आल्यानंतर एक घोषणा केली, ती म्हणजे सगळ्यांना मुंबईमध्ये हक्काचं घर मिळणार, तेही मोफत. 40 लाख लोकांना घरं मिळतील अशी त्याच्यामधनं अपेक्षा होती आणि स्थापना झाली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाची. या अंतर्गत अनेकांना आतापर्यंत आपली घरं मिळाली, पण अनेक मुंबईकर या त्यांच्या हक्काच्या घरापासून आजही वंचित आहेत. मी मुलुंडच्या अली बहादूर चाळीमध्ये उभा आहे. तिथे हल्ली इतक्या वर्षानंतर कुठे बिल्डर असाइन झालेला आहे, परंतु त्यांची घरं त्यांना मिळत नाही आहेत. त्याच्यामध्ये अनेक अडथळे आहेत. कुठल्याही प्रकारची क्लॅरिटी इथल्या रहिवाशांसोबत आणि बिल्डरमध्ये नाही आहे. नेमकं प्रकरण काय आहे या इथल्या रहिवाशांकडून आपण जाणून घेणार आहोत. आमच्या परिसरात जे आता जे SRA प्रोजेक्ट जो चालू आहे त्याच्यात जी कमिटी निवडली गेली, म्हणजे अशोकनगर गृहनिर्माण संस्था, असं अनधिकृत मी याच्यामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारची निवडणूक न होता त्यांनी 4 लोकांनी मिळून एक कमिटी तयार केलेली आहे. आणि त्यांनी बिल्डर आणून जे काही असा म्हणजे 40-42 लोकांचे फक्त पात्रता धारक असे घरांचे कागदपत्र जोडून SRAकडे अप्लाय करून एक परवानगी मिळवली, जी की म्हणजे 40-42 526 लोकांमध्ये 416 लोक अपात्र आहे आणि 52 लोकांचेच फक्त पात्रतेचे ऑन पेपर आहेत. पण फक्त 52 लोकांच्या केसवर शासन म्हणजे SRA यांना LOI कसं इश्यू करू शकतं आणि तेही 10 दिवसात कोणत्या प्रकारे शहानिशा करतात. अगोदर आमचं ना ही पात्र होतं, आमचं बायोमेट्रिक सर्वे पण झालेला. त्याच्यामध्ये सर्वेमध्ये बायोमेट्रिकमध्ये ॲनेक्सच्या ड्राफ्टमध्ये आमची नावं आहे. पण आता अचानक आम्ही ना चौकशी केल्यानंतर कळलं की आमची दोन्ही नावं घराची, एक कमर्शियल आणि एक रेसिडेन्शियल, ते नावं गाळण्यात आले. असे इथे 10 जण आहे, 10 घर आहे, त्यांना गाळण्यात आले. याचं कारण कसं की आम्ही जी 37 मजल्याचा टॉवर सुगी बिल्डर बांधत होता त्याला आम्ही विरोध केला. आमच्या कमिटीने विरोध केला की बाबा एवढ्या टॉवरमध्ये गरीब लोक कसे राहतील. आमच्या इथं जो बिल्डर आलेला आहे तो पहिले आम्हाला बिल्डर दाखवला गेलेला नाही आहे आणि हे घरं कसे हे लोक डेव्हलप करतात हे आम्हाला माहीत नाही. आणि जी कमिटी फॉर्म झालेली आहे ती कमिटी आमच्या मतांनी फॉर्म झालेली नाही. आणि जे SRA आणि म्हाडा आहे हे कमिटी फॉर्म करतात, पण त्यांनी पण ह्याच्यात दखल घेतलेली नाही. आणि SRA आणि म्हाडाचे जे पण काय कायदे आहेत हे कायदे दाब्यावर धरून त्यांनी काय केलेलं आहे, बिल्डरला आमच्या इथे पाठवलेलं आहे, पण बिल्डर आम्ही पाहिलेला नाही. की आता इथे जो प्रोजेक्ट बनतोय तो आम्हाला म्हणजे मान्य आहे, पण 37 मजली हा इमारत आहे त्या मान्य नसून आम्हाला 15-15 माळ्याच्या 3 इमारती बांधून देण्यात याव्या. कारण आम्ही इथं ज्या राहणारे रहिवासी आहोत ते सर्व म्हणजे मिडल क्लासमधले आहेत, सर्वसामान्य धुणे भांडे करून असे म्हणजे उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. त्यांना हा मेंटेनन्स येणारा आम्हाला जो आहे तो परवडणारा नाही. त्यामुळे आम्हाला 15-15 माळ्याच्या बिल्डिंगी बांधून देण्यात याव्या. हम 78 से यहाँ पर रह रहे हैं. यहाँ हमारी दुकान और घर 2 चीज़ें हैं, लेकिन सर्वे में सिर्फ दुकान दिखा रहे हैं, वो भी अपात्र अनिर्णित किए हैं. तो अब हम कहाँ जाए, हमारा तो दुकान और मकान कुछ भी नहीं है. फिर आता सध्या 2 दिवसापूर्वी 13 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने SRA प्रोजेक्ट म्हणजे स्लम एरियाच्या डेव्हलपमेंटच्या अंडरमध्ये जे प्रोजेक्ट आहे त्यांना जे ठरलेले निर्धारित भाडं, जे बिल्डर जे निर्धारित भाडं देतो त्या संदर्भात एक असा GR काढलेला, इश्यू केलेला SRAला की तुम्ही यांना जो झोपडीदार, जो पात्र झोपडीदार किंवा अपात्र झोपडीदार ज्यांना जे चेक देतात त्यांना चेक पुढील 2 वर्षाचं आगाऊ भाडं देण्यात यावं, जे रोख चेक स्वरूपात असावं आणि उर्वरित 3 वर्षाचं जे भाडं आहे देण्यात येणार आहे ते आगाऊ चेक म्हणजे पुढील तारखेत चेक टाकून देण्यात यावं, असं निर्धारित असा GR इश्यू केलेला आहे. तर आमची एकच मागणी का विकासकांनी त्या गोष्टीवर विचार करून आम्हालाही जर भविष्यात आम्हालाही जर द्यायला ठरलं तर आम्हाला त्या तत्वावरच चेक आणि भाडं देण्यात यावं. SRAची घोषणा झाल्यानंतर इतक्या वर्षांनी मुलुंडच्या अली बहादूर चाळीत व्यावसायिकाला आणि नागरिकांना आनंद झाला होता. पण सुगी डेव्हलपर्सचा आतापर्यंतचा कारभार पाहून नागरिकांच्या पदरी निराशाच पडल्याचं चित्र आहे. जर व्यावसायिकाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर कायदेशीर लढा देण्याची तयारी देखील या नागरिकांनी दर्शवली आहे. आता SRA अधिकारी असू किंवा कमिटी असू हे काय आमचे दुश्मन नाहीत, पण ते असं आमचं ऐकत नसेल तर आमचा वाली कोण आहे या जगामध्ये. तर आम्हाला जरा कायद्याचा आधार घ्यावाच लागेल. तर आम्ही कायद्याच्या आधारासाठी जे आमचे सांसकर सर आहेत, संतोष सांसकर, हे एक हायकोर्टाचे वकील आहेत. तर आम्ही कायद्याचा त्यांच्याकडून आधार घेतो आणि त्यांची संस्था आहे जी आम्हाला गोरगरिबांना मदत करणार. अली बहादूर चाळीची कमिटी, व्यावसायिक आणि SRA याचा ताळमेळ बसून रहिवाशांच्या मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुभम पाटील, लोकमत मुंबई, मुलुंड.